अधूनमधून कधी डोसा खावासा वाटला की कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता अगदी 10-12 मिनिटात तुम्ही हा कुरकुरीत डोसा आणि चटणी खाऊ शकता। रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। तर आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून एकदम जाळीदार कुरकुरीत डोसा आणि चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। कधी इच्छा झाली की पटकन 5-10 मिनिटांमध्ये करून खाऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या आणि परफेक्ट मेजरिंगसह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा। तुम्ही मेसेज केल्यावर मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारण 200 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीसाठी जे पीठ दळून आणतो ना, अगदी तेच वापरलेलं आहे। तुमच्याकडे घावणांचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे पदार्थ चुकण्याची शक्यता कमी असते। आता याच वाटीने बरोबर पाव वाटी आपण इथे बारीक रवा घेतला। जाड रवा असेल तरी सुद्धा चालू शकेल। याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे। घट्ट दही होतं म्हणून साधारणतः अर्धा कप घेतलं, तुमचं पातळ असेल ते कप भर तुम्ही वापरू शकता। दही घेतलेल्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलंय। जर पातळ दही असेल तर फक्त पाव कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे। प्रत्येक अशा पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते, तर त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्येच आपण घातलं। आता हे सगळे जिन्नस एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता मिक्सरला फिरवताना पुन्हा आपण यामध्ये पाव कप पाणी वापरलं, म्हणजे साधारणतः 1 पाऊण कप इतकं पीठ करण्यासाठी आपल्याला पाणी लागतं। तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं। जसं डोशासाठी आपण पीठ करतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे करू शकता। आता या पिठामध्ये ना कांदा, टोमॅटो, मस्त भाज्या वगैरे किसून चिरून, एखादा कांदा बारीक चिरून, थोडासा टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सगळं घालून तव्याला थोडंसं तेल लावून तुम्ही असे छान व्हेज उत्तपम सुद्धा तयार करू शकता, ते सुद्धा पौष्टिक। किंवा सेम पिठामध्ये हे सगळे भाज्या घालून खाण्याचा सोडा थोडासा घालायचं, त्याचे आप्पे सुद्धा तुम्ही तयार करू शकता। असं हे पीठ तयार केल्यावर साधारणतः 5 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। तोवर इथे पटकन आपण चटणी बनवायला घेऊया, अगदी 2 मिनिटात तयार होते।